ऑर्डरचं सामान आलेलं आहे. लग्नाचं मोठं ऑर्डर होता, तशाने थोडंफार सामान आणलं आहे, बाकी आणायचं आहे. आणि आता इथे मटेरियल भरत आहे. मटेरियल भरत आहे माती. हो, इथे भरण भरून राहिलं आहे आणि मिस्त्री लोक बाहेरचं काम करून राहिले, सामान नेत आहे. हा, बिचाऱ्यांना उन्हातानामध्ये काम करावं लागते. नळाची फिटिंग वगैरे झालेली आहे. विहिरीला आता झाकण करत आहे. वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कशा तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. मी पण ठीक आहो फ्रेंड. आता थोडं 2-3 दिवस झाले मला बरं आहे, पण मी बाहेर वगैरे कुठेच जाऊ शकत नाही. थोडंफार कुठे गेलं तर दम भरून येते आणि मी गाडीवर सुद्धा जास्त लांब जाऊ शकत नाही फिरायला वगैरे. आज माझी काकाची मुलगी चुलत बहीण अरुणा आलेली आहे दवाखान्यासाठी. तिचा थोडा प्रॉब्लेम्स आहे. माझी बहीण, माझ्या बहिणीचे मिस्टर आणि माझी चुलत बहीण हे तिघे पण हॉस्पिटलमध्ये गेलेले होते. उद्या सकाळी तिचं ऑपरेशन आहे माझ्या चुलत बहिणीचं. तर आता घरी आलेले आहे. उद्या सकाळीच तिला ॲडमिट व्हायचं आहे आणि 3-4 वाजता तिचं ऑपरेशन आहे. आता माहीत पडते सुखरूप चांगलं हो, कारण ती बाहेरगावला राहते. माझ्या बहिणीकडे आलेली आहे ती. परतवाड्याकडे तिचं गाव आहे, सासर. तिला इथे माझ्या बहिणीने बोलावलं आहे दवाखान्यासाठी. तर ती आलेली आहे. माझ्यापेक्षा लहान आहे, आमच्या दोघी बहिणीपेक्षा पण ती लहान आहे. चला आता माहीत पडते उद्या कसं किती वाजता ऑपरेशन करतात, कारण डॉक्टरांनी 3-4 वाजता करू असे बोललेले आहेत. आता माहीत पडते. चला मग पाहूया उद्याला 3-4 वाजता. सध्या तिची तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांनी थोडा प्रॉब्लेम्स असल्यामुळे उद्या तिला ऑपरेशन सांगितलेलं आहे. उद्या सकाळीच ॲडमिट व्हायला सांगितलं. माझी बहीण आता दवाखान्यामधून आली, आता झाडू मारत आहे अंगणामध्ये. आत्ताच आलेले आहेत माझी चुलत बहीण अरुणा आणि माझी बहीण दवाखान्यामधून. उद्या सकाळीच जायचं आहे. काय करू हे मध्ये जाऊ. चला आता वडी बनवली आहे तिळाची. छान मस्त. चला आता वडी बनवली आहे तिळाची. माझ्या बहिणीने स्वयंपाकाची तयारी करत आहे. कुकर वगैरे मांडलेला आहे. चला या वडे खायला.